जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे आंदोलन। जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांवर सतत होणारी अन्याय, राज्य पातळी आणि जिल्हा पातळीवर समस्या पूर्तीसाठी प्रशासनाची अनास्थांकडे लक्ष वेधण्यासाठी व विविध प्रलंबित समस्यांना न्याय मिळविण्यासाठी जिल्हा परिषद समोर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाने एक दिवसीय धरणे आंदोलन केले। सदर धरणे आंदोलनात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत असलेली रिक्त पदे भरण्यात यावी। मागील 17 रिक्त पदे असल्याने घड्याळी तासिका कर्मचारी घेण्यात आले होते, त्यांचे मानधन काढण्यात यावे। बदली प्रक्रिया राबविताना बिगर नक्षल भागातील शिक्षकांची विचार करण्यात यावा। मागील बरेच वर्षांपासून त्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येत नाहीत, अशा विविध समस्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। सदर मागण्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। विजय तोडासे, जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर शाखा, आज या ठिकाणी राज्यव्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। आमच्या मागण्या म्हणजे सर्व जिल्हा परिषद हायस्कूल या ठिकाणी 92 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 46 पदे रिक्त आहेत माध्यमिक शिक्षकांची। त्याचप्रमाणे 2022 आणि 2016 मध्ये जो शालेय शिक्षण विभागाने जी.आर. काढला तो रद्द करावा, कारण यामुळे माध्यमिक शिक्षकांना वर्ग 1 ची पदं जी आहेत प्रमोशन मिळत होती ती या नियमामुळे बाधित होत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध समस्या जिल्हा पातळीवरच्या आहेत, त्यामध्ये रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत। या ठिकाणी मागच्या 2 वर्षापासून तासिका तत्वावरील शिक्षक भरल्या जात आहेत, परंतु मागच्या 7 महिन्यापासून त्यांचं मानधन सुद्धा त्यांना मिळालेलं नाही आणि सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना पाहिजे त्या गोष्टी मिळत नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक शाळांमध्ये या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे राईट टू एज्युकेशन हे जे शासन म्हणतो त्याच्यावरती बाधा निर्माण झालेली आहे। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ यावर लक्ष घालावं आणि आमच्या समस्या सोडवाव्यात, याकरिता या ठिकाणी हे आंदोलन आहे। धन्यवाद।